पाठ 7वा स्वराज्याचा कारभार. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय मिळवला. स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांचा बराचसा अंतर्भूत प्रदेश होता. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यामध्ये समाविष्ट होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यासाठी लोकांचे कल्याण साधले जावे, महाराजांनी स्वराज्याची गडी बसवली. याविषयी माहिती आपण या पाठात घेणार आहोत. महाराजांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांची 8 खात्यामध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. 8 खात्यामध्ये 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनवले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होतो. आपापल्या खात्यांच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळांची निवड केली. त्यांना इनामे, वतने व जागिरी दिल्या नाहीत. रोख पगार मात्र भरपूर दिला. शेतीविषयक धोरणाबद्दल महाराज म्हणतात, शेती ही खेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अण्णाजी दत्तो व आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यांना जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली होती. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी त्यांनी ताकीद दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी व अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावचा प्रदेश उद्ध्वस्त केला, अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा आणि इतर सूट देण्यात यावी, त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर व पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवावे अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञाही होती. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. नंबर 1 मध्ये मोर त्र्यंबक पिंगळे हे पद यांचे प्रधानांचे होते, तर काम राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते, राज्याचा जमा खर्च पाहणे. अण्णाजी दत्तो हे सचिव होते, सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. दत्ताजी त्र्यंबक वाकणीस हे मंत्री होते, पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम करत. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते, सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यकारभार करणे, राज्याचे संरक्षण करणे. रामचंद्र त्र्यंबक डबीर सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे. निराजीरावजी न्यायाधीश होते, न्यायदान करण्याचे काम ते करत होते. मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते, तर धार्मिक व्यवहार पाहण्याचे, धर्माबद्दल आस्था व दान धर्म कार्य यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ते करत. तात्कालीन खेड्याचे अर्थकारण. शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा आहे. खेड्यामध्ये शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत गावातील कामगिर वस्तूंचे उत्पादन करत व स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. अशा अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कामगिरांना देत. या वाट्यास बलुत असं म्हटलं जात. व्यापार उद्योग. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. व्यापारामुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यामध्ये येतात. वस्तूंची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची राजश्रींची शोभा. हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांच्या व्यापाराकडे पोहोचण्याचा नेमका दृष्टिकोन करणारे आहेत. साहुकार या शब्दांचा व्यापारी असा अर्थ होतोय.
राज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठांचा उद्योग होय. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्याची मिठांचा आयात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत. हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजाच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्यांच्या आयातीत घट व्हावी, असा स्थानिक मिठांची विक्री व्हावी, यामागचा शिवाजी महाराजांचा हेतू होता. लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्करी विभागणी 2 भागामध्ये होते. एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळ हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास सरनौबत म्हटल्या जात. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. घोडदळामध्ये 2 प्रकारचे घोडस्वार होते, शिलेदार व दुसरा बारगीर. शिलेदाराकडे स्वतःचे घोडा व स्वतःची हत्यारे असत, तर बारगीराला सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिले जात. घोडदळातील बारगीरांची संख्या अधिक होती. घोडदळातही अधिकाऱ्यांची श्रेणी पायदळासारखीच असत. सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळांचे सरनौबत प्रसिद्ध होते. भारताच्या लष्करी दलांची माहिती मिळवा. तिन्ही दलांची नावे सांगा. प्रत्येक सेना दलांच्या प्रमुखाला काय म्हणतात? तिन्ही सेना दलांचे प्रमुख कोण असतात? हेर खाते. स्वराज्याच्या शत्रूपासून संरक्षण करणे आवश्यक होते. यासाठी शत्रूच्या हालचालीवर नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम हेर खात्याचे होते. हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हा हेर खात्यांचा प्रमुख होता. तो निरनिराळ्या ठिकाणी माहिती काढून अन्यामध्ये पटाईत होता. त्याने सुरतेच्या मोहिमेवर तेथील खडानाखडा माहिती सुद्धा महाराजांना आणून दिली होती. किल्ले. मध्ययुगामध्ये किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. किल्ल्यावर अन्नधान्य, युद्ध उपयोगी साहित्य, दारुगोळा यांचा मोठा साठा करता येतो. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरच निर्माण केलेले आहे. स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. रायगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले. किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत. तेथील धान्यांची कोठी व युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी नेमलेला असत. शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथात केलेले वर्णन लक्षणीय आहे. ते पुढील प्रमाणे. कर्नाटक देशातून ते बागलान देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारावर रांगावर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशाभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यामध्ये ते विजयी आणि सर्व राज्यामध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव गौरवाने घेतले जाते. सागरी किल्ले. महाराजांनी सागरी किल्ल्याचे महत्त्व ओळखले. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्यांचे बांधणीमध्ये भक्कमपणा यावा त्यासाठी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे वतण्याची व्यवस्था केली. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजा पुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या या पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी आपण तयार केली. आरमार. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यांचे पोर्तू जंजिऱ्याची सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत होते.
या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. त्यांच्याजवळ आरमार त्यांचा समुद्र हे त्यांनी ओळखले. महाराज दूरदर्शी विचार करणारे होते. महाराजांच्या आरमारामध्ये विविध प्रकारचे 400 जहाजे व त्यामधील गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होते. कल्याण, भिवंडीच्या खाडी, विजयदुर्ग व मालवण येथील जहाजे बांधली जात. मायनाक, भंडारी व दौलत खान हे आरमार दलांचे प्रमुख होते. भारतातील नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा व जहाजांचा चित्रसंग्रह सुद्धा गोळा करा. प्रजेच्या हितांची काळजी. इतर राजाप्रमाणे शत्रूंच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथील आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगावून महाराजांनी कार्य केले. प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेच्या स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून देण्यात असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. प्रजेच्या हितांची मागणी सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान महाराजांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ताही होते. त्यांच्या राज्यकारभारावरून हे स्पष्ट झाले की शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून जनहितासाठी कार्य केले.